नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक झाले। डोंबिवलीमधून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली। लाखोंच्या संख्येत 22 डिसेंबरला पायी दिंडी मोर्चा काढणारे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या, खासदार सुरेश म्हात्रेंची मागणी आहे। या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार आहे, परंतु आतापर्यंत अशी कुठलीही प्रोसिजर ही झालेली नाही आणि म्हणून येत्या 22 तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने, ज्याच्यात आमचे सगळे जेही या 5 जिल्ह्यात संघटना काम करतात, आमची कृती समिती असेल, आम्ही सगळेजण मिळून हा मोर्चा येत्या 22 तारखेला भिवंडीतून सुरू होणार आहे। पायी दिंडी सोहळा असेल आणि तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे आणि आम्हाला आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।